आज शैलाचं महाबळेश्वरला लग्न होतं. एका लक्ष्मीपुत्राच्या मुलीचं लग्न. मग त्याचा थाट काय वर्णावा. लोकांना तर वाटत होतं कुठल्या तरी चित्रपटाच्या शूटिंगचा सेटच उभारला जात असावा. कारण पाचगणी आणि महाबळेश्वर म्हणजे भारताचं हॉलिवूड. या ठिकाणी सिनेमाचं शूटिंग झालं नाही असा पिक्चर एखादा दुसरा. त्यामुळे लोकांचं तसं मत होणं साहजिक होतं. सगळीकडे तर बातम्या पसरल्या होत्या, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी येणार आहेत. पण जेव्हा सुनीलची वरात आली तेव्हा लोकांनी चक्क तोंडात बोटं घातली. प्रकाश लॉजच्या दरवाजाजवळ भव्य विद्युत रोषणाई केली होती. स्पीकर लावलेले होते. लॉजच्या परिसरातले गुलमोहर, सिल्व्हर या वृक्षांवर विजेचे बारीक बारीक बल्बचं तोरण बसवलेलं होतं. पताकांनी तर सगळा परिसर झाकोळून गेला होता. मंडपाची शोभा अवर्णनीय. सभोवती सोडलेले मखमली पडदे, असंख्य प्रकारची रंगीबेरंगी झुंबरं बघणाऱ्याचे डोळे दिपत होते. मंडपाच्या सगळ्या भागात गालिचा घातला होता. जो कोणी कधीही पाहिला नव्हता असा गालिचा आज पायाखाली तुडवला जात होता. गालिच्यावरून चालणाऱ्याला वाटत होतं की आपण स्वर्गातूनच चाललोय. सुगंधित सेंटनी सगळा परिसर भरलेला होता. कुठल्या तरी इंग्लिश गाण्याची तारुण्याला झिंगून टाकणारी धून स्पीकरवर वाजत होती. बाहेर सातारा पोलीसचं बँड पथक पाणी थेंब थेंब गळं हे लोकप्रिय गाणं लोकांच्या आग्रहाखातर पुन्हा पुन्हा वाजवत होते. तरुण तरुणी धुंद झाल्या होत्या. म्हाताऱ्यांना सुद्धा पालवी फुटलेली होती. जिकडे तिकडे वाद्यांची सळसळ, बायकांच्या बांगड्यांची किणकिण, हास्याची कारंजी उडत होती. नयनांची टकमक दिसत होती. सगळं कसं स्वप्नवत होतं. हा जणू इंद्र दरबारच होता. शैलाच्या इतर मैत्रिणी 2-4 दिवसांपासून गोळा झाल्या होत्या. सातारची शकुंतला, पुण्याची नयना, हिरा, चंद्रकला, तुळजापूरची ज्योती, वाईची मोहिनी, मुंबईची शमीम अगदी सगळ्या जमल्या होत्या. या साऱ्यापेक्षा शैला आणि रेणुका यांच्याविषयी जास्त चर्चा करत होत्या. रेणुकाचं तुफानसारख्या कुप्रसिद्ध दरोडेखोराशी लग्न लागलेलं हा त्यांच्या चर्चेचा विषय. काय गं बाई, एवढी देखणी रेणुका आणि एका दरोडेखोराचा हात धरून गेली. बाई, पण हे जमलं तरी कधी? बघ ना गं, तिच्यावर किती तरुण मरत होते आणि ही अशी नशीबच दळभद्री. अगं, जितेंद्रच्या नजरेला पडली असती ना तर तो सुद्धा फिदा झाला असता तिच्यावर. अगदी हेमामालिनीसारखी दिसते नाही का गं? पण बापाच्या नावाला काळं फासलं का नाही? बघ की, कोणाच्या तरी बंगल्याची मालकीण झाली असती. पण आता राहिली आहे जंगलात दडून. नशीब बाई तिचं. काही जणी चर्चा करत होत्या अशा प्रकारे, तर काही म्हणत होत्या खरी भाग्यवंत आहे, धडाडीचा पती मिळाला. नाहीतर त्या फलटणच्या रतनचा नवरा अगदी जॉनी वॉकर आहे, जॉनी वॉकर. बाई गं, रेणूचा नवरा म्हणे पोलिसांच्या हातावर तुरी देतो. किती बाई धारिष्ट्यानं त्याचं. अशाही चर्चा रंगत होत्या. शैलानं मात्र त्यांच्यात मुक्याचं सोंग घेतलं होतं. ती रेणुकाविषयी काहीही बोलत नव्हती. त्याची कारणं बरीच असू शकतील. तिच्या वडिलांचे 1,00,000 रुपये पळवून नेणाऱ्या तुफानशी तिने लग्न केल्याचा राग असेल, किंवा रेणुकानंच ती चोरी केली असं तिचं मत असेल, किंवा रेणुका तिची जवळची मैत्रीण असल्यानं तिच्याविषयी वाईट बोललेलं तिला आवडत नसेल. पण हे सगळे शेवटी तर्क. शैलाच्या मनात नेमकं काय होतं हे कोणाला समजणं शक्य नव्हतं. लग्नाला आलेल्या लोकांनी आणलेली प्रेझेंट स्वीकारता स्वीकारता शैलाच्या वडिलांचा जीव मेटाकुटीला आला होता. स्वागत करून औपचारिक बोलून ते थकले होते. लग्नाला खूप लोक येणार हे त्यांनी आधीच जाणलं होतं. काही गडबड गोंधळ होऊ नये म्हणून त्यांनी मुद्दामच पोलीस पार्टी मागवली होती. महाबळेश्वरचे इन्स्पेक्टर आपल्या साथीदारांसह लक्ष देत होते. या लग्नाला भोसलेसुद्धा आले होते, ड्युटी म्हणून नाही, पाहुणे म्हणून. लग्नमंडप पाहिल्यावर त्यांना रेणुकाची आठवण आल्याशिवाय राहिले नाही. तिथलं आनंदी वातावरण त्यांना बोचायला लागलं. संगीताची वाजणारी धून भैरवीसारखी वाटायला लागली.
मंडपात थांबणं त्यांना शक्य नव्हतं. ते थांबले असते तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नसतं. ते बाहेर आले, गुलमोहराच्या झाडाखाली बसले. तेवढ्यात एक पांढऱ्या दाढीच्या केसांचा शीख म्हातारा टेकत टेकत तिथं आला. त्याच्याबरोबर त्याची पत्नी होती. तिने तोंडावर बुरखा घेतला होता, त्यामुळे तिचा चेहरा काही दिसत नव्हता. भोसल्यांना बघून तो शीख म्हातारा तिथेच गोटमाळला. क्या बुढ़े, शादी में दिल नहीं लगता क्या? हाँ यार, भोसले दुःखी स्वरात म्हणाले. चलो चलो मेरे साथ चलो, मैं तेरा दिल बहलाऊंगा. क्यों मेम साहब? त्यांनी भोसल्यांचा हातच पकडला. अरे नहीं दोस्त, लेकिन क्यों? क्या बताऊं तुझे दोस्त? भोसले आपल्याच दुःखात वाहत होते. अरे बताओ बताओ दोस्त बताओ. दर्द तो बांट नहीं सकते, लेकिन दूसरों को बताने से उसका असर कम हो जाता है. और अगर तुम दूसरे बूढ़े को नहीं बताओगे तो किसे बताओगे? दोस्त, एक छोकरी थी, एक ही. अच्छा, क्या हुआ उसका? चली गई दोस्त. भोसल्यांनी पुढचे शब्द मोठ्या कष्टाने गिळले. अरे जाने दे दोस्त, तकदीर में जो लिखा है वो तो भुगतना ही पड़ता है. असं म्हणून तो शीख आपल्या बीबीकडे वळून म्हणाला, अबे चल चल चल, पाँव छू मेरे दोस्त के. दोस्त, ये लड़की आपकी ही लड़की समझ लेना. अरे अरे, ये क्या कर रहे हो? दोस्त, पहले आशीर्वाद दो बेटी समझ कर. क्या आशीर्वाद दूं? ठीक है, सौभाग्यवती भव. चल अभी दोस्त चल. असं म्हणून त्या शिखाने भोसल्यांचा हात पकडला. भोसल्यांना आता खूप बरं वाटत होतं. मनातले दुःखाचे ढग दूर पळाले होते. वळवाची पहिली सर येऊन गेली होती. मातीला सुगंध सुटला होता आणि त्यामुळे त्यांना आपण आपल्या जावई आणि मुलीबरोबर आहोत असंच वाटत होतं. लग्न लागलं. तो शीख आपल्या बबीला म्हणाला, अरे मेम जा तेरे सहेली से मिल के आ. ती शैलाकडे निघून गेली. साऱ्या उपस्थित लोकांना खास मिष्टान्नाचं जेवण होतं. काही खास लोकांना लॉजच्या प्रशस्त हॉलमध्ये मेजवानी होती. भोसले आणि तो शीख त्या हॉलकडे निघाले. एखाद्या आधुनिक क्लबचं स्वरूप होतं त्या हॉलचं. अन्नपदार्थांच्या डिशेस बरोबर मद्यपानाचीही सोय केलेली होती. ज्याला जे हवं ते त्याला घेता येत होतं. 2 तरुणी तुटपुंज वस्त्र परिधान करून एका इंग्लिश गाण्यावर नाचत होत्या. प्रत्येक अवयव शक्य तितका हलवत होत्या. आतल्या मंद प्रकाशात सगळं चित्रवत दिसत होतं. त्या 2 तरुणींवर सगळ्यांच्या नजरा खेळल्या होत्या. हातातला घास हातात, तोंडातला ग्लास तोंडातच राहत होता. मस्तीनं धुंद झालेल्या त्या तरुणींना बघून सगळे उपस्थित धुंद झालेले होते. भोसले आणि तो शीख एक मोकळा टेबल पाहून बसले. क्या लेगे दोस्त? यूं ही कोका कोला? अरे ब्रँडी, विस्की? नो थँक्स. अच्छा, तो मैं ऑर्डर देता हूँ. पण भोसले जागचे उठले आणि ऑर्डर देता देता त्यांनी एका CIDला डोळ्यांनी संकेत केला. दोघेही बोलण्यात गुंग झाले होते. त्याचवेळी लॉजभोवती पोलिसांचा कडक पहारा बसवण्यात येत होता. पुरेसं संरक्षण आहे हे लक्षात येऊन भोसल्यांनी विषयाला हात घातला. तुफान, तू दुसऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकशील पण माझ्या नाही. भोसले कडाडले आणि त्यांनी त्या शिखावर पिस्तूल रोखलं. कौन तुफान? तो शीख बुचकळ्यात पडला. ठीक है ठीक है भोसले, आपने हमें पहचान लिया. पण भोसले, आपण मला गोळी मारू शकणार नाही. का? कारण मी तुमचा जावई आहे. आपल्या मुलीचं कुंकू आपण पुसणार नाही. आत्ता मी फक्त इन्स्पेक्टर आहे. मी कुणाचा बाप नाही आणि कुणाचा सासरा नाही आणि कोणीही माझा जावई नाही. मिस्टर भोसले, मी निशस्त्र आहे. या शुभवेळी इथे रक्तपात नको. पाहिजे तर मी पोलीस स्टेशनवर येतो, मग हवं तर. माझा विश्वास नाही तुझ्यावर. कुठल्या सासऱ्याचा आपल्या जावयावर विश्वास असतो? सगळे सासरे एकजात. नाईक खदखदून हसत म्हणाला. तर मग चला भोसले चला.
नायकानं हात वर केले, बाहेर चालायला लागला. त्याच्या मागून भोसले पिस्तूल रोखून चालले होते. भोसल्यांना माहिती होतं की बाहेर पोलीस पहारा आहे, हा जाऊन जाऊन जाणार कुठे. नाईक जिन्यापर्यंत आला आणि त्याचं लक्ष विजेच्या स्विचवर गेलं. त्यांनी जागीच उंच उडी घेतली, स्विच जोरात ओढला. क्षणात सगळ्या लॉजमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात अंधार झाला. मागच्या वेळी तुफानला रेणुकानं असाच विरोध केला होता, पण तुफान हेकेखोर होता आणि विरोध न जुमानता त्यांनी मोहिमेवर जायचं निश्चित केलं आणि तो गेला सुद्धा. त्यात त्याला अपयश आलं. एक गोळी त्याच्या दंडाला चाटून गेली. नशीब सिकंदर म्हणून तो त्यावेळी वाचला. तसंच कालच्यालाही रेणुका नको नको म्हणत असताना त्यांनी आग्रह केला आणि नको ते घडलं. त्यात नायकाची चूक होती असं नाही. रेणुकाच्या मैत्रिणीचं लग्न, पुन्हा ही मैत्रिणीला जावंसं वाटणारच ना. रेणुकांनी फक्त नायकाची खुशी पाहिली होती, त्याच्यासाठी त्याग केला होता. ज्या दिवशी ती बंगल्यातनं बाहेर पडली त्या दिवसापासनं ती तुफान हे सौभाग्य समजून त्याच्याच विश्वात वावरत होती. ना दुसरी कसली करमणूक, ना वेगळेपणा. तीच खोली, तीच अंधारी गुहा. शहरात वाढलेल्या मुलीला हे जीवन जरा असह्यच, कंटाळवाणंसुद्धा. आणि म्हणून मैत्रिणीच्या लग्नानिमित्त तरी तिला बाहेर पडता येईल या उद्देशाने तिचा विरोध असताना सुद्धा त्याने तिला लग्नाला आणलेलं होतं. भोसलेंच्या चाणाक्ष नजरेतनं बेमालूम रूप बदललेला नाईक सुटला नव्हता. पण नाईक त्यांचाही बाप निघाला. लाईट जाताच तो अदृश्य झाला. नाईक म्हणजे युक्त्यांचा सागर आणि चपळच होता. तो बाहेर पडला, पण रेणुकाला मात्र बरोबर नेऊ शकला नाही. त्याला एकट्यालाच नाईलाजानं गुहेकडे जायला लागलं. भोसल्यांनी रेणुकाला पकडलं. सर्वांसमोर त्यांनी तिच्या हातात स्वतःच्या हातांनी बेड्या घातल्या होत्या. नाईक विचारानं त्रस्त झाला होता. त्याचा चेहरा उतरला होता. जाताना दोघे किती आनंदात एकाच घोड्यावर बसून गेले होते. नायकानं तर चक्क तिच्या कमरेभोवती विळखा घातला होता. चुंबनं घेऊन गाल लाल केले होते. गरोदरपणामुळे ती चांगली टिच्चून भरल्यासारखी दिसत होती. गरोदरपणाचं तेज एक वेगळंच असतं. ती उमलत्या फुलासारखी दिसत होती. मग तिला नायकासारखा रसिक भ्रमर चुंबणार नाही तर काय. पण आज नाईक विचार करत बसला होता. हातातली रायफल त्यांनी बाजूला फेकली होती. कमरेचा पट्टा एका बाजूला फेकला होता. कधी नव्हे एवढा तो चिंताक्रांत झाला होता. त्याचं मन कशातही रमत नव्हतं. गेले काही महिने रेणुका सतत बरोबर असल्यानं आता तिचा विरह त्याला सहन होत नव्हता. नजरेसमोर सतत रेणुका दिसत होती. तिची अगणित रूपं, हसणारी, बिलगणारी, घट्ट धरून ठेवणारी, नजरेची फडफड करणारी, नायकाभोवती सारखा पिंगा घालणारी, त्याचे पाय चेपणारी, लाजणारी, तर कधी लटक्या रागानं रुसणारी. मंगल्या, नायकांनी दचकून मागे पाहिलं. गुरुजीच नायकाच्या जवळ येत होते. पण उठून त्यांचं स्वागत करणे इतकं त्याचं मन ठिकाणावर नव्हतं. गुरुजींनी नायकाचं चित्त ठिकाणावर नाही हे ओळखलं. ते त्याच्या शेजारी बसले आणि पाठीवरून हात फिरवून म्हणाले, मंगल्या, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तरीही नाईक एकही शब्द बोलला नाही. नाईक, आज तू खरा माणूस बनलास. नायकाची बोलण्याची मनस्थितीच नव्हती. आभाळ भरून आलं होतं. वातावरण बोचत होतं. जीवाची घालमेल होत होती. कुठूनच वाऱ्याची एखादी झुळूक येण्याची शक्यताच नव्हती. आणि अशात ढग पाझरला. 2 थेंब गालावर ओघळले. मंगल्या, अरे असा बायकांसारखा रडतोयस काय? तू शूर आहेस. तुझ्या बाहूत ताकद आहे. तुझ्या हातात रायफल आहे. जा, तुझ्या पत्नीला तुझ्यापासून ज्यांनी दूर केली त्यांचा बदला घे. पण गुरुजी, अहो, मी येतोय असं बघून त्यांनी रेणुकाचंच काही बरं वाईट केलं तर? गुरुजींना हवी होती ती संधी मिळाली. अरे मग त्यांनी काय होणार आहे? काय होणार आहे? गुरुजी, माझ्या रेणुकाचा बळी जाईल आणि तुम्ही म्हणताय काय होणार आहे म्हणून? नायकाला थोडा राग आला होता. अरे, रेणुकाचा बळी म्हणजे काही विशेष नाही. गुरुजी,
नायकाचा राग अनावर झाला. त्याच्या तोंडून नको ते शब्द बाहेर पडणार तोच त्याने आपला ओठ दाताखाली दाबला. मंगल्या, तुला तुझी पत्नी प्यारी, तुझ्या पत्नीला तू प्यारा. तसंच प्रत्येकाला आपला पती प्यारा असतो, प्रत्येकीला आपलं कुंकू प्रिय असतं. पण तू बळी घेताना कुणाच्या कुंकवाचा, कुणाच्या मुलांचा, कुणाच्या संसाराचा विचार केला होतास का? पण मी माझ्या वैऱ्यांचा बळी घेतला. अरे तुझ्या दृष्टीनं ते वैरी, आता पोलिसांच्या दृष्टीनं रेणुका वैरी. गुरुजी, ओरडू नको रे मंगल्या, ओरडू नको. हे बघ, बळी घेणं सोपं असतं, पण बळी गेलेल्याचा संसार पाहणं खूप अवघड असतं. घाव घालणाऱ्याला दुःख नसतं, ज्याला जखम होते ना त्याला दुःख होतं, त्याला वेदना होतात. पण रेणुकाची काही चूक नसताना रेणुकाची चूक नसेल, पण तिच्या पतीची माझी चूक. गुरुजी, आता बोलल्याशिवाय राहवत नाही. कोणती हो माझी चूक? पोटासाठी झुंजलो ती माझी चूक. गरिबांच्या पोटाला कोरभर भाकरी मिळवून देणं ही माझी चूक. गुरुजी, सांगा ना, तुमच्या चूक आणि बरोबरची व्याख्या काय आहे ती तरी मला कळू द्या. मंगल्या, उगाच आकांड तांडव करू नकोस. कुणाचीही संपत्ती बेकायदेशीर लुटणं हा गुन्हाच आहे. पण मग गुरुजी, गरीब जनतेला उपाशी ठेवून आपण पक्वांनावर ताव मारणं हाही गुन्हाच नाही का? आहे ना. मग त्यांना शिक्षा नको? हवी आहे. गुरुजी, आता तुम्ही दोन्ही बाजूनं बोलताय, गैरसमज करून घेऊ नको. गुन्हेगाराला शासन करणं हे काम सरकारचं आहे. कायदा हातात घेणं हे आपलं काम नाही. मला हे न पटणार आहे. नाहीच पटणार तुला. अहो, स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, काय मिळालं हो जनतेला? बरंच काही मिळालंय. भ्रम आहे गुरुजी तुमचा. हे बघ, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी, म्हणूनच अंध झालाय. तुमचे नवे विचार केवळ विध्वंसक पायावरच उभे असतील तर माणुसकी, नैतिकता याचा समूळ नाश होईल मंगल्या. घोड्याच्या टापांच्या आवाजानं दोघांचं बोलणं तिथेच थांबलं. डबऱ्या येत होता. नाईक गुरुजींशी बोलण्याचं सोडून डबऱ्या येत होता त्या बाजूला चालायला लागला. गुरुजी तसेच अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत राहिले. दुपारी आग ओकणारा सूर्य आता निस्तेज झाला होता, शीतल झाला होता. त्याच्याकडे पाहताना सुद्धा डोळे दिपत होते. तोच सूर्य आता खाली मान घालून अस्ताकडे निघाला होता. जाता जाता तो सिद्धांत सांगत होता. तळपत्या सूर्याला सुद्धा अस्त असतो, पण हा सिद्धांत सहस्त्र इंगळ्यांच्या नांग्यांनी गुरुजींना डसल्याशिवाय राहिला नाही. त्यामुळे रक्ताळलेल्या आकाशासारखं त्यांचं मन रक्ताळलं. नाईक डबऱ्याच्या जवळ येऊन पोचला. नायकानं आधीरतेनं विचारलं, रेणुका ठीक आहे ना रे? आहे. पण नाईक, पण काय बोल डबऱ्या. डबऱ्याचे फक्त ओठ हल्ले. त्याचा आबोलपणा नायकाला स्वस्थ बसू देईना. अरे बोल ना डबऱ्या, काय असेल ते सांग की. नाईक जरा रागानं म्हणाला, तुमची आणि रेणुकाबाईची पुन्हा भेट होईन असं काय सांगता येत नाही. डबऱ्या, अहो नाईक, रेणुकाबाई पूर्ण पोलीस बंदोबस्तात आहेत. पोलीस बंदोबस्तात? मी त्यांचा काळ आहे, समजलं? नाही नाईक, हे बघा, जगात कोणी सतत विजयी होत नाही. डबऱ्या, नायकानं बेभान होऊन त्याच्या तोंडात मारले. डबऱ्या गाल चोळत तितक्याच शांतपणे म्हणाला, नाईक, तुमचा अपमान नव्हता करायचा मला. अहो, हा देह आजपर्यंत आपली सेवाच करत आलाय. स्वामीनिष्ठ आहे मी, म्हणून आत्मीयतेनं सांगतो नाईक, आपले ग्रह आता फिरलेत. आपण आपली चाल विचारपूर्वक करायला पाहिजे. तो जाधव काय करतोय? हो, त्यालाही बंद करून टाकलाय. काय? हो नाईक, अहो रेणुकाबाईंना त्यांनी पहाटेच्या सुमाराला सोडवण्याचा प्रयत्न केला. भोसल्यांना नेमका तो सापडला.
म्हणून म्हणतो नाईक, आपले ग्रह फिरले आहेत. आपले ग्रह जर फिरले असतील ना, तर त्यांना सरळ करण्याची हिंमत आहे माझ्यात. नाईक बेभान झाला होता. तो रागाने लालबुंद झाला होता. रेणुकाच्या विरहानं एक तर त्याचं चित्त ठिकाणावर नव्हतं. गुरुजींनी त्यात भर घातली होती आणि आता डबऱ्यानं डोकं भडकवलं होतं. तो गुहेत निघाला. त्याच्या पाठोपाठ डबऱ्या चालला होता. नाईक गुहेत येताच कडाडला, मेरे दोस्तो तयार व्हा, 5 मिनिटात आपल्याला निघायला पाहिजे. काही जण आराम करत पडले होते. कोणी दारू पीत होतं, तर कोणी चिलीम पेटवण्याच्या तयारीत होतं. नायकाची ही ऑर्डर ऐकताच सगळे धावत एकत्र जमले. प्रत्येकासमोर एकच प्रश्न होता की आपल्याला आत्ता अचानक कशासाठी बोलवलं आहे. सगळ्यांच्या समोर नाईक उभा होता. सगळीकडे भयानक शांतता पसरली होती. मेरे दोस्त, आता आपल्याला निघायचं आहे. एक दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहायला लागला. दोस्त, रेणुकाला पोलिसांनी बंद करून ठेवली आहे. सगळ्यांचं रक्त एकदम तापलं. सगळे खवळले. प्रत्येकजण घोड्याला टाच मारण्याच्या बेतात होता. फक्त नायकानं ऑर्डर सोडायचा अवकाश प्रत्येकजण प्राणांची कुर्बानी करायला सुद्धा तयार होता. नायका एवढी त्यांची रेणुकावर सुद्धा श्रद्धा होती. नायकानं रेणुकाला ज्यावेळी गुहेत आणलं त्यावेळी सगळे तिच्याविषयी शंका बाळगत होते. एका पोलीस इन्स्पेक्टरची मुलगी गुहेत आली असेल, ती फक्त हेरगिरी करायला, असं प्रत्येकाला वाटत होतं. पण नायकाच्या भीतीनं स्पष्ट कुणीही बोलत नव्हतं. पण रेणुका गुहेत आली आणि हळूहळू जादूची कांडी फिरावी तसं प्रत्येकाचं मन साफ व्हायला लागलं. रेणुका प्रत्येकाशी आपुलकीनं वागत होती. मानसिंगला ती दादा म्हणे, भिल्लाला ती भाऊ म्हणे आणि म्हाताऱ्या जयसिंग चौधरीला ती बाबा म्हणत होती. प्रत्येकाला तिने आदरार्थी नाव ठेवलं होतं. साऱ्यांना आपल्याच नात्यातली ती एक वाटत होती. त्यामुळे आत्ता प्रत्येकजण भडकला होता. रेणुकाला सोडवून आणण्यासाठी द्वेषानं पेटला होता. माझ्या दोस्तांनो, आज आपल्याला निघायचं आहे. कोण परत येऊ शकेल सांगता येत नाही. कारण आज समोरासमोर झुंज द्यायची आहे. मी तुमच्यात सगळ्यात पुढे असीन. तुम्ही हिंमत सोडू नका. आहे तयारी? सगळ्यांनी एकाच आवाजात होकार दिला. थांबा. सगळ्यांच्या नजरा आवाजाच्या दिशेला वळल्या. गुरुजी उंच कठड्यावर उभं राहून बोलत होते. एका जीवासाठी तुम्ही सगळे आपले जीव द्यायला तयार आहात का? हो. पण हे कशासाठी? गुरुजी, नाईक कडाडला. मंगल्या, ओरडू नको. मला यांच्याशी बोलायचं आहे. प्राणाचं मोल समजणाऱ्या माणसांनो, एकट्या रेणुकासाठी तुम्ही प्राण द्यायला निघालेले आहात. रेणुका या तुमच्या नायकाची आणि जगाच्या दृष्टीनं तुफानची पत्नी. तुमचा आणि तिचा काहीही संबंध नाही. तुमचीही कोणाची तरी रेणुका घरी तुमची वाट बघत असेल. तुमच्यापैकी कोणाचे बालबच्चे घरी असतील, कोणाची बहीण असेल, कोणाची आई असेल, ते सगळे तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील. सगळे पुतळाहून ऐकत होते. त्यांच्या डोळ्यापुढे स्वतःचं घर, पत्नी, मुलं बाळं, बहीण, आई, वडील उभे राहिले. त्यांच्यात जाण्यासाठी ओढ निर्माण झाली. म्हणून म्हणतोय, एकट्या या नायकाच्या पत्नीसाठी तुम्ही तुमचे प्राण देणार का? आणि देणार असाल तर जरा विचार करून. सगळे एक दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहायला लागले. डाकू मानसिंग प्रसंगावधान राखून पुढे येत म्हणाला, हे बघा, आमच्या घरच्या माणसांइतकी रेणुकाबाई आम्हाला प्रिय आहे. तिला सोडवून आणण्यासाठी आम्ही प्राण द्यायला तयार आहे. पण रेणुकाला सोडवून आणण्यासाठी प्राणच दिले पाहिजेत. कशासाठी? मग काय करायचं? तुम्ही स्वतःहून कायद्याच्या हवाली व्हा. पुन्हा मुला माणसात जा. पण तुमचा त्योच कायदा आम्हाला शासन करण. केलेल्या कर्माचं फळ मिळणारच. तुम्ही असे दडून राहिलात तरी ते टळणार नाही.
मी सांगतोय त्या मार्गानं आलात तर मी माझी पुण्याई खर्ची घालून सन्मानाची वागणूक देईन. याला काय सबूत आहे? माझ्याकडून कसूर झाली तर मी देहदंडाची शिक्षा घेईन. मला एक गोळी पुरेशी आहे. सगळ्यांना हे पटल्याचं दिसत होतं. तुमची तयारी असेल तर टाका हातातली शस्त्र आणि चला माझ्याबरोबर. सगळे आता शस्त्र टाकणार तोच नाईक रागानं पेटला आणि देवासमान मानणाऱ्या गुरुजींच्या डोक्यावर त्यांनी उलटी रायफल मारली. गुरुजी खाली कोसळले. नायकांनी त्यांच्याकडे लक्षही दिलं नाही. तो विजेसारखा कडाडला, अरे विचार कसला करताय, चला. आणि तो स्वतः जंप घेऊन घोड्यावर स्वार झाला. त्याच्या पाठीमागे सगळी घोडी दौड करायला लागली. श्रोते हो, हा होता 8वा भाग जगन्नाथ शिंदे लिखित तुफान या कादंबरीचा. या कादंबरीचा 9वा आणि शेवटचा भाग. श्रोते हो, उद्या तुम्ही ऐकणार आहात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.